सन्माननीय आपण पाहिलं तर श्री कृपा पतसंस्थेचे संचालक सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी आपण पाहू शकता साईनाथ दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. मान्य श्री प्रकाशजी पाटील साहेब यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. गरिबासाठी धंदा पाणी सुरू करण्यासाठी ज्यांची खूप मदत केली जाते असे लाडके व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांचा केला जातो. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. यस सन्मान्य प्रेमजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनंता शिकारी साहेब आहेत. त्यांचंही पारितोषिक अर्थात रोख आणि आकर्षक ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून लाभली गेली आहे. खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल आहे. कमिटीला विनंती आहे की मध्ये आता डिस्टर्ब नको. गणेश वारगडे त्याचबरोबर सन्माननीय देवराजी पाटील साहेब यांचं ह्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गेम ऑन. खेळाला सुरुवात होते. सर्वांना जय श्रीराम. पाहतोय आपण अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये साकारित होतोय. पहिल्या चेंडूची फेकी आपण पाहतो सन्मान दिला परंतु एक धाव या ठिकाणी घेतली जाते. क्या बात आहे. चांगला चेंडू आहे आणि मोठ्या खेळाडूची ही एक निशाणी असते की चांगल्या चेंडूचा आपण सन्मान केला पाहिजे आणि खराब चेंडूवरती उत्तम प्रहार केलं पाहिजे. क्या बात आहे. या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शिवा पाटील क्या बात आहे. शिवा पाटील असेल, कपिल पाटील, प्रभाकर पाटील हे तीन बंधू आहेत. खऱ्या अर्थाने तिघही या कमिटीसाठी खूप चांगली मेहनत घेत आहेत. पुढे चेंडू यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता. मिस्टान झालेला आहे. शिवा आहे त्या ठिकाणी. चुकी नाहीये आणि या ठिकाणी पाहतोय जेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. सर्व कमिटी मेंबर अर्थात आपल्या या सर्व बाउंड्री लाईनवरती तैनात व्हायचं आहे कारण महत्वपूर्वक आणि मोठा सामना आहे. सर्वजण तैनात आहेत. आपल्याकडे थर्ड अंपरची सुविधा नाही आहे. सर्वांनी सतर्क राहायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पंचांवरती रोष दाखवण्याचा प्रयत्न करू नका मित्र हो. एक स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवित मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना खेळायचा आहे. या ठिकाणी पाहतोय विकेटचं झालं पतन. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न. यावेळेस अजूनही चांगला क्वालिटीचा दर्जेदार चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय परंतु सिंगल धाव रोटेट केली जाते. एका धावेने धावसंख्या पाहतोय 3 अंकावरती जाऊन पोहोचते. बालाराम केने आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती सातत्यपूर्वक आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या कमिटीसाठी त्यांचंही मोलाचं योगदान आहे कारण खजिना त्यांच्याकडे सांभाळण्यासाठी या कमिटीने दिलेला आहे. बालाराम भोईर गोलंदाजी मार्कवरती फुलटॉस टर्न केला गेला परंतु गॅप शोधता आला नाही. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतो का बट कलेक्शन चुकीचं. दरम्यान एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन झालं. 2 धावा जुळत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धापलकावरती 5. 1-5 अशी अवस्था पाहतोय आपण या स्पर्धेतील. आपण पाहतोय दुसरी सेमीफायनल. पुढील चेंडू यावेळेस पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि त्याच्या हातामध्ये जणू काय विटी दांडूक सारखी कोलून दिली होती परत झेल काही कलेक्ट करता आली नाहीये. दरम्यान सिंगल धाव येते. धावसंख्या पुढे सरकते 6 अंकावरती. क्या बात आहे. बालाराम भोईर यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी आतापर्यंत मित्रमंडळीने हाताळली आहे. दोन्ही टीम अतिशय ताकदवार प्रबल दावेदार. आपण जर पाहिलं तर दोघांच्या हाताला प्रथम क्रमांकाची एक ट्रॉफी लागलेली आहे. आपण पाहिलं चाचणी स्पर्धेचा विजेता संघ बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा. त्यानंतर आपण पाहिलं तर चौथी जी टुर्नामेंट झाली त्या चौथ्या टुर्नामेंटचा हकदार मालक त्या चषकावरती नाव करणारा संघ म्हणजे पुंडास. अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट बिग लढत. फायनलचे पहिले फायनल वाट पाहतोय बरोडी फायनल मध्ये.
यस, या स्पर्धेसाठी आपण पाहतोय येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात येते असे त्याचे स्पॉन्सर मच्छिंद्रजी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचंही या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा मंचावरती आणि शिवनेरी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम सोहळा जवळ आलेला आहे. याची देही याची डोला पाहण्यासाठी भरपूर मान्यवर उपस्थित राहतील यात मात्र काही शंका नाही आहे. कारण सलग 2 दिवस पाहतोय पाहुणे काही थांबत नाही. या पहिल्या चेंडूपासून तर शेवटपर्यंत आपण पाहिलं तर पाहुण्यांची रेलचाल पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे. म्हणून तर नेहमी म्हणतात ना, प्रेम दिल्याने प्रेम मिळतं. ना अतिशय प्रेमळ माणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मच्छिंद्र साहेबांना पुन्हा एकदा विनंती केली जाते, आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सन्माननीय हरिभक्त परायण सन्माननीय श्याम महाराज यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा घेतल्यात आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. झाले, कारण या ठिकाणी अशी स्थिती असते ना की आमचं ठरलंय कोणी कुठं कधी कसं बाद व्हायचं, त्या पद्धतीने या ठिकाणी पाहतोय आपण. फलंदाज बालाराम किणे या ठिकाणी बाद होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये धावसंख्येवर नजर टाकली तर फक्त 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात हलवारपणाने संत करतायत, परंतु फिनिशिंग तर चांगल्या पद्धतीने देताना पाहायला मिळते. टीम पुंडास क्या बात आहे. आज चहू बाजूने त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे. खऱ्या अर्थाने कैलाश शलार खूप खुश आहेत, कारण ज्यावेळेस हरलेला सामना आपण जिंकतोय त्याचा आनंद फायनलहून अधिक जास्त असतोय आणि तो आनंद आपण जर पाहिला तर चांगला साजरा करतोय. संजय वारगडे यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी कैलाश शलार यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. सेपल झाले होते, क्रॉस झाले होते आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. यस, या गावातील या पंचकृषीतील कोणी मान्यवर ग्रामस्थ मंडळी तसेच आजी माजी सरपंच असतील, या समाजावरती ऋण फेडण्यासाठी ज्याचं महत्त्वाचं काम असेल अशी व्यक्ती या ठिकाणी उपस्थित असेल तर ती तुमची जागा प्रेक्षकात नसून तर आमच्या मंचावरती आहे. आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या खेळाची, या सामन्याची आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन होत आहे. शिवनेरी स्पोर्टचे करता धरता आपण जर पाहिलं तर सर्वस्व या टीमसाठी अर्पण करणारे अंकुजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 10-10 का दम. कैलाश शलार पाहतोय सातत्यपूर्वक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, एनर्जी दाखवली जाते, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण बॅकवर्ड स्पेड रिजन टीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली आहे. घातक ठरू शकतो का, पाण्यासारखं राहील, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला गेला आहे. 2 धावा या ठिकाणी जुळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 12 अंकावरती. एक धाव खूप महत्वाचे आहे. थेंबे थेंबे तले साचे जसं म्हटलं जातं तसं प्रत्येक धाव घेणं गरजेचं आहे. जिथं मोठी बाउंड्री लागत नाही तिथं क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल याला मात्र हात घालावा लागतं आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण षटक क्रमांक 2 आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एकही मोठी बाउंड्री लागली नाही गेली नाही आहे. त्याच्यासाठी सिंगल डबलचा हट्टहास या ठिकाणी धरला गेला आहे. पाहूया, कारण गोलंदाज जे आहेत ते मोठा फटका खेळण्यासाठी चेंडू देत नाही आहेत. लाईन आणि लेंथ खरोखर खूप चांगली पाहायला मिळते आतापर्यंत. आता मात्र पाहतोय शरीराचा वेध जरूर घेतला आहे आणि भरपूर विचार केला या ठिकाणी आणि पंचांचा बोर्ड या ठिकाणी आकाशात. बल्ला तेरे हात में तो काहे टांग अडाय. फलंदाज बाद होते या ठिकाणी कैलाश शलार LBW च्या स्वरूपात. कक्षामध्ये उपस्थित पुरुषोत्तमजी केणे साहेबांचा आपण मंचावर शाही सन्मान करून घेतोय. संचालक श्री कृपाचे आपण पाहतायत पुरुषोत्तमजी केणे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण साईनाथजी काटेकर साहेबांच्या शुभ हस्ते करून घेतोय. साहेब आपण या स्पर्धेला भेट दिली, आपलं मनपूर्वक धन्यवाद.
संग्राम या सामन्यानंतर यामधून विजय होणारा संघ येस, या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. खऱ्या अर्थाने या 2 दिवसामध्ये खरं पंचांची जी कामगिरी आहे ती अफलातून राहिलेली आहे. कमिटीने सुद्धा त्यांचा वावा केला गेला आहे, कारण कुठल्या प्रकारची या ठिकाणी गालबोट न लागता एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो संपन्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस, या ठिकाणी आपण शुभ आगमन होते. सूत्रसंचालक तसेच पत्रकार भिवंडी तालुक्यामधील एक नामांकित व्यक्तिमत्व या ठिकाणी राजेंद्रजी पाटील साहेबांचा शुभ आगमन होत आहे. वेलकम 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 सर, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांची आम्ही भरपूर वाट पाहिली होती, परंतु त्यांचा एवढा बिझी शेड्यूल आहे की आता मात्र फायनलमध्ये त्यांनी या ठिकाणी आपलं दर्शन दाखवलेलं आहे. त्यांचं खूप खूप या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय आपण ओव्हर क्रमांक दुसरं समाप्त होते धावसंख्या धापलकावरती 13. आणि आपण जर पाहिलं तर समालोचकाच्या पाठिकेचा कणा म्हटलं तर गुणलेखक क्या बात आहे. सौरभ पाटील यांची सुद्धा खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अप टू डेट डाटा आपल्यापर्यंत बरोबर पोहोचला जातोय. यस, आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संपूर्ण असोसिएशनचा लेखाजोखा त्यांच्याकडे आहे, कारण त्यांनी त्याला प्रमुख दावेदार ठरवलेला आहे आणि त्यांच्याकडे ती जिम्मेदारी दिली आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये, आणि खूप चांगल्या पद्धतीची मेहनत घेत आहेत. मित्र हो, तुम्ही मानधन किती देता याच्यापेक्षा त्याचं काम किती मोठं आहे हे खूप महत्त्वाचं असतं, आणि ते निस्वार्थपणे काम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रिन्स बॉईज क्या बात आहे, लाईव्हचा बादशाह म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि साफसुथरा टेलिकास्ट नेहमी त्यांचा पाहायला मिळतोय. आणि माझ्या समवेत कालपासून आपण जर पाहिलं तर विजय पाटील असतील आणि हर्ष पाटील यांचंही चांगलं समालोचन पाहायला मिळत आहेत. युवा आहेत आणि भरपूर आपण जर पाहिलं तर कमी वयामध्ये एक चांगलं प्रोग्रेसिव्ह समालोचन कॉमेंट्रीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण पाहता या ठिकाणी मनोजी ठाकरे साहेबांचं आगमन झालंय साहेब आपल्या या स्पर्धेच्या. आपण पाहतायत माझे साथी समालोचक मनोजी ठाकरे, ज्याने सातत्याने जर आपण पाहिलं कालच्या दिवसापासून जबरदस्त समालोचन केलं त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. सध्याच्या घडीला तरी आम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट त्यांचा लाभला, त्याबद्दल त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बोलूया. ज्यांनी प्रत्येकाने ज्या स्पर्धेसाठी मेहनत घेतली ना, खऱ्या अर्थाने राऊत साहेबांचं असं मत आहे की त्यांचा नावाचा बोलबाला झाला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांचा हा टास. आणि मधीच आपण पाहतोय एक चांगला फटका खेळला आहे. लंगाने लगोपच्या मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. क्या बात आहे. रवी दादांचा कसा थ्रो थोडासा जात नाही आहे. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट, प्रॅक्टिसला असतात की नाही माहित नाही, परंतु एक चांगला खेळाडू आहे. क्या बात आहे. त्यांना कोण विसरेल. आम्ही त्यांचा साई सत्कार करणार आहोत. चेंडू टाकल्यानंतर बोलूया. आपण या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू उडवला जरूर आहे. पाहूया काय घडतंय. चेंडू जर आतमध्ये असेल तर धावा बिंदास, काही हरकत नाही आहे. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या 17. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या ग्राउंडची सजावट, हा सामियाना आपण जर पाहतोय, आमचा कॉम्बॉक्स असेल, खेळाडू कक्ष असेल, VIP डाईज असेल, या सर्वच गोष्टी आपण जर पाहतोय ना, ते सजवणारे आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके अमर दादा अर्थात पांगा या नावाने आपण जर पाहिलं तर फेमस आहेत अमर कोहली. खरोखरच आपण पाहतोय भिवंडी तालुक्यामध्ये त्यांचंही आदरान नाव घेतलं जात आहे, कारण कामावरती त्यांचं प्रेम आहे आणि चोख काम त्यांचं पाहायला मिळतंय. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, हा चोख तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. कधी त्यांना सांगायला लागत नाही आहे आवाज कमी करा, बेस वाढवा, बेस कमी करा. बरोबर ज्याचा आवाज जसा असतो तसा माईक सेट करून ठेवला जात आहे. त्यांचंही आपण खूप खूप धन्यवाद व्यक्त करूया. या ठिकाणी पाहतोय आपण डॉटची सांगता होते सुखीरजी म्हात्रे तसेच रामजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. वेल जज कॅच, फलंदाज बाद होते. उपस्थित अर्थातच देवराजजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचं आपण या ठिकाणी मात्र मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करून घेतोय. आपण साहेबांचा शाही सन्मान या ठिकाणी मात्र पार या ठिकाणी मात्र मान्यवर पाहुणे या स्पर्धेकरिता लाभले.
त्यानंतर श्यामजी म्हात्रे साहेब आपण पाहतायत त्यांचं देखील आपण शाही सन्मान करून घेणार आहोत मान्यवर कक्षामध्ये. आणि बालाराम दादा आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली फेकी झाली, परंतु 2 धावा नाही रोखू शकत. 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. बचत गट महिला मंडळचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. माझ्या माय माऊलींचं त्यांचंही या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम वेलकम सुस्वागतम. यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे. कव्हरला येतो चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पुन्हा एकदा आणि सिंगलच धाव येते. सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये प्रभाकरजी पाटील यांच्या आपण पाहू शकता देखरेखीकडे हा संघ चांगला काम करते. दिलीप पाटील असतील, भोलेनाथ पाटील असतील, बालाराम असेल, त्यानंतर रवी एक सिनियर खेळाडू आहे, त्यांच्या माध्यमातून चांगली कोचिंगही केली जाते आणि खेळाला चांगली उभारी दिली जाते. आपण पाहिलं चाचणी स्पर्धेचा विजेता संघ या ठिकाणी पाहतोय इन ॲक्शनमध्ये त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो, ज्याच्या नावे सुद्धा एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे. गावदेवी माता पुंडास. क्या बात आहे. दोघांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळतोय. मंगेश पाटील येते नवीन गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी आर्मी मॅन सन्माननीय संतोष बलेरामजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती शिवनेरी संघाचे सिनियर खेळाडू अर्थात फाउंडर मेंबर म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. आपलंही सुस्वागतम करतोय आम्ही. या ठिकाणी पाहूया 2 धावा येत आहेत. 2 धावांनी स्कोर कार्डामध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 22. 2 ओव्हर 2 22. क्या बात आहे. थांबवलेला आहे या ठिकाणी गोलंदाजाने. जणू काही कुठल्या तरी या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का यास पोहोचतोय आणि दरम्यान 2 धावा घेत आहेत. आपण पाहतोय आतापर्यंत ज्याला 4थं षटक आलं, परंतु आपल्याला चौकारांना षटकार पाहायला मिळाला, परंतु पलून धावा प्रत्येक चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न मानस या ठिकाणी राखला गेला आहे. 24 धावांवरती स्कोर कार्ड पोहोचला जातोय. मागील मॅच आपण पाहिली तर 27 धावा डिफेन्स केल्या होत्या, परंतु ती टीम अलग होती, ही टीम अलग आहे. नो डाऊट. याच्याकडे आपण जर पाहिले तर भोलासारखा एक प्रबल दावेदार आहे, दिलीप सारखा आपण पाहतो एक स्फोटक फलंदाज आहे. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 24 अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, हवं तसं खेळता आलं नाहीये. काय करायचं काय ठेवायचं. गोलंदाजाची धावपल चालू आहे. डायरेक्ट हिट झाला. या ठिकाणी पाहतोय आपण दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसरीची मागणी आणि लेझी क्रिकेट पाहायला मिळालं होतं, परंतु या ठिकाणी 3ऱ्या रनवरती फलंदाज होते बाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर या ग्राउंडच्या मालक खऱ्या अर्थाने शिवनेरी स्पोर्ट्ससाठी ज्यांचं खरोखरच खूप प्रेम आहे, करता धरता आहेत, सर्व आहेत असे तुम्हा सर्वांचे लाडके अर्शी पाटील अर्थात रघुनाथजी पाटील, त्याचबरोबर त्यांचे पुत्र सन्माननीय अंकुशजी पाटील यांचा या ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून मेगा सत्कार करण्यात येईल. तर सर्व कमिटीला विनंती आहे की आपण उपस्थित राहायचं आहे. 4थी ओव्हर ज्यावेळेस समाप्त होईल त्यावेळेस कमिटी मेंबर जेवढे आहेत तेवढ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मेगा सत्कार करणार आहोत. कारण खऱ्या अर्थाने यासाठी आपल्याला स्पर्धेसाठी खेळण्यासाठी ज्याने जागा उपलब्ध करून दिली, शेताचं ग्राउंड करून दिलं, असे हे एक थोर व्यक्तिमत्व या विभागामध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं असे अर्शी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण मेगा सत्कार करणार आहोत. या ठिकाणी क्या बात आहे. दांडी गुल केली जाते. डंडा गया शेअर करणे. फलंदाज बाद होते बोलच्या स्वरूपात. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर पाहुण्यांचं आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय.
पहिल्यानंतर आपण जो मेगा सत्कार आहे तो पूर्ण करून घेतो. या ठिकाणी मात्र उपस्थित तर या ठिकाणी पण पाहतोय काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या जर पहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या अंकावरती. मंगेशी आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी करतोय. शिवनेरी स्पोर्ट जून अंदुर्गीची संपूर्ण टीम आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला खेळून काढलेला आहे. चेंडू मागे धावतोय गोलंदाज एक धाव कंप्लीट केली जाते आणि या ठिकाणी एकच धावावरती समाधान मानलं जाते. धावसंख्या जर पाहिली 27 या अंकावरती. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कैलास शेलार या ठिकाणी सपसेल फेल ठरले, त्याच्यानंतर मात्र धावा काही बनल्या नाहीत. शिवनेरी स्पोर्ट जून अंदुर्गीची सर्व पदाधिकारी असतील, खेळाडू असतील, टीम मेंबर असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. आपण या ठिकाणी मेगा सत्कार घेणार आहोत, त्याच्यासाठी सर्वांनी तो उपस्थित राहायचा आहे. यावेळेस पाहतोय उडवला जरूर आहे. क्या बात आहे. वेल जज की आज या ठिकाणी अप्रतिम झेल घेतला जातोय. आय थिंक रवी दादा आहे त्या ठिकाणी झेल घेत आहेत. क्या बात आहे. तर सर्व टीमला विनंती आहे आपण उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजेच 27 आणि 28 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. आपण करूया या ठिकाणी मेगा सत्कार खऱ्या अर्थाने. हॅलो 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 खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ह्या मैदानाची ज्याने उपस्थिती करून दिली आणि शिवनेरी स्पोर्ट टीम वरती ज्यांचा अतोनात प्रेम सर्वे सर्वा करता धरता अर्शी बाबा, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र सन्माननीय त्यांचंही करूया आपण या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान. साहेबांना विनंती आपण या आपल्या या ठिकाणी मेगा सत्कार केला जाईल कमिटीच्या माध्यमातून. अंकुश दादा पाटील तसेच आमचे जे श्रेष्ठ या विभागामध्ये खऱ्या अर्थाने कुठलेही काम असं तर त्यांच्या आज्ञेशिवाय होत नाहीये. मीही खूप अनुभवलेला आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण या त्यांचा या ठिकाणी केला जाईल संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून मेगा सत्कार. मित्र, श्रद्धेने ज्ञान मिळतं आणि योग्यतेने स्थान मिळतोय आणि नम्रतेने मान मिळतोय आणि तिन्ही गोष्टी ज्या वेळेस एकत्र येतात ना त्या व्यक्तीस योग्य तो मान सन्मान मिळतोय. आणि सन्मान मूर्ती सत्कार मूर्ती या विभागामध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाची ख्याती आहे, मग सांस्कृतिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो किंवा अजून कुठलेही सामाजिक क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे कसं राहील आणि माझ्या हातून ते काम कसं चांगलं होईल याच्यासाठी तत्परतेने काम करणारे, अवरात झटणारे, गरिबांच्या कैवारी सन्माननीय आपण पाहू शकता अर्शी पाटील, तसेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अंकुशजी पाटील, पिता पुत्रांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. गरिबांसाठी नेहमी धावून जाणार हे लाडकं व्यक्तिमत्व ही आपण पाहतोय पिता पुत्रांची जोडी, त्यांचा केला जातो या ठिकाणी मेगा सत्कार. खूप धन्यवाद. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुंडास टीम तसेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. खऱ्या अर्थाने 2 दिवस माझ्या समेत एक चांगलं समालोचन केलं. उभरता तारा आहे या विभागामध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या नावाची छाप सोडल्यात मात्र काही शंका नाही. जसं चान्स मिळेल तसं घडत जाईल, कारण हिरा बनण्यासाठी चांगल्या घर्षणातून जावं लागतंय, झिजावं लागतं. जसं झिजणं होईल तसं मात्र चमकलं जाईल. हर्ष या आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपण चालू करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद मनोजी ठाकरे. कालच्या दिवसापासून जबरदस्त समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, नक्कीच
आपण पाहतायत भिवंडी भूषण पुरस्काराने आपण पाहतायत रघुनाथजी पाटील साहेबांना सन्मानित केले गेले आणि नक्कीच त्यांचं हे कार्य खूप मोठं आहे आणि जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे त्यांची. प्रत्येक जुनांदुर्गीच्या कोणताही कार्य असो त्या कार्यामध्ये सहभाग दर्शवतात, आपली एक मोलाची भूमिका सातत्याने पार पाडत असतात. नक्कीच आपण जो अग्री महोत्सव पाहतो त्या अग्री महोत्सव मध्ये अग्री समाजाच्या वतीने 2020 मध्ये त्यांना हे पुरस्कार दिलं गेलं होतं. त्या पुरस्काराने सन्मानित केलं होतं रघुनाथजी पाटील. जेवढं मोठं नाव आहे तेवढं मोठं कार्य देखील त्याने सातत्याने पार पाडलंय आणि आजवर जर आपण पाहिलं तर आधारस्तंभ आहेत शिवनेरी जुनांदुर्गी टीमचे देखील ते. नक्कीच यावर्षी 24 जानेवारीला अग्री महोत्सव स्टार्ट होणार आहे. नक्कीच खूप सारी लोक ज्या महोत्सवाची वाट पाहत असतात ते महोत्सव लवकरच येत आहे, त्याकरिता सर्वांनी नक्कीच उत्सुकता दर्शवली आहे आणि लवकरच आपण पाहता या ठिकाणी मात्र हॅलो, नमस्कार मंडळी, नमस्कार माझ्या वाघांनो. अजित दादा, अजित दादा म्हणजे दादा नाही, अहो अजित हा वाघ आहे, वाघ. अरे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत आपण धावतो ना, इकून तिकडं तिकून तिकडं तिकून तिकडं तिकून धावतो ना, हे वाघांच्या जेवावर. ते आपली लायकी काय, लायकी आहे आपली लायकी काय. तो वाघ, हे दोन वाघ, हे दोघे वाघच आहे, आपली लायकी काहीच नाही. कोणी इकडे पलवतं तिकून तिकडे पलवतं, तिकून तिकडे पलवतं, तिकून तिकडे पलवतं, हे वाघांच्या जेवावर. तर आपली लायकी काहीच नाही. बघून अजित जाधव आता जवळजवळ त्याचा निवृत्त व्हायचं त्या टायमाला बघून मला म्हणायचं आहे का, या असे वाघांचा सत्कार पण करायला पाहिजे, यांचा अगोदर करायला पाहिजे. अहो सरकारने यांना ना, मी मागे याच्या क्लिपमध्ये दिला होता, 1 नंबर पगार द्यायचा असेल ते वाघांना द्या. अरे याच्या जीवावर आपण तुम्ही आम्ही जगतोय, या आमच्या पोरी यांच्या जीवावर जगतो बरोबर. सरकार यांना दिला जात नाही. हा, आणि दोन मी सांगितला होता, आम्ही मागे 4 दमला गेलो होतो. 4 दमला इथं त्यांची तिथे या होती, तिथे आपले सैनिक होते, तिथे आपण 1 दिवस राहू शकत नाही. हे आपल्यासाठी तिथे महिन्या वर्ष ते याकडून थांबलेले आहेत. एकाच पाली बेसवाद असताना एखाद्या जर यांनी बाहेरचे दुसऱ्याने जर हल्ला केला, त्या जर गोळी लागली तर गोळी लागलं तर तो या तडफडून मिळतं, पण त्यांना पाणी प्यायला मिळत नाही. बघून सरकारने या वाघांना 1 नंबर पगार द्यायला पाहिजे. अरे तुम्ही उऱ्या मारता या वाघांच्या जीवावर, नाही तर तुमची आमची लायकी काय, म्हणजे आमची लायकी काहीच नाही. कशाला गलत काम करता. यांना पण 1 नंबर पगार द्या, आणि 2 नंबर पगार द्यायचा असेल तर आपले पोलीस बांधव ते पण आपल्यासाठी चिकार काम करतात, त्यांना 2 नंबर पगार द्या. आणि तुम्ही सांगता त्यांनी उपलब्ध करून दिले घडावून. अरे घडवून उपलब्ध करायला रघुनाथ पाटील या सगळं तुमचंच काम आहे, या सगळं तुमचाच काम आहे, तुम्हाला सहकार्य करणं माझं काम आहे. अरे गाव आपला गाव झाला, साईडच्या गावाच्या ही पोरं आहेत ना सगळी माझीच आहेत, माझेच सहकार्य आहेत. बघा तुम्हाला सांगतो का, तुम्हाला कोणाला गरज लागेल त्याने लागेल तर तिथं बिंदास तुम्ही करा, मला माझं सहकार्य राहाल, कशाचा लागेल त्याचं सहकार्य राहाल. बघ मी सांगतो एवढं, मी अजित दादाला सगळ्यांनी आशीर्वाद द्या, हा याचा शोकरा आयुष्य लाभो एवढे बोलून मी 2 शब्द समजवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो,
चला जाऊया मॅचच्या दिशेने. नक्कीच आपण जे पाहतात राजेंद्रजी पाटील साहेब त्यांचे एक बिग 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 शो प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असताना आपण पाहतायत डे नाईटची एक धमाकेदार स्पर्धा अर्थातच रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 चा महासंग्राम येणारे आपण पाहणार आहोत 18/3/2026 सोमवार रोजी पासून ती स्पर्धा सुरू होणार आहे. तर 26/3/2026 पासून 26 पर्यंत ही स्पर्धा संपणार आहे. अर्थातच राजेंद्र पाटील यांचा एक बिग शो कमिंग सून. गेल्या वर्षी देखील डे नाईट स्वरूपात ती स्पर्धा पार पडली. या वर्षी पारितोषिक त्यापेक्षाही मोठे आहे. 1 लाखाची इनामी राशी आणि ती स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. मॅन ऑफ द सिरीजची बाईट गणेशजी वाडगरे साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला त्या ठिकाणी मात्र सुरुवात झाली आहे. चला मॅच स्टार्ट होती. त्या ठिकाणी सामना सुरू झालाय. मैदानाच्या आतमध्ये विकेट गेली आहे. फलंदाजाला डगआउटच्या आश्रयाला जावं लागतंय. आपण पाहताय गणेशजी वाडगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं आपण या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. मंचावर शाही सन्मान करतोय. अविनाशजी काटेकर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करून घेतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग व्हायला हवी होती त्या पद्धतीची बॅटिंग झाली आहे. चला सामना स्टार्ट करायचा. पंच गेम ऑन करायचे. कैलास शेलार याने जर झेल पकडला तर राजेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यान चेंडू फटका आडवा पाटणं. इकडनं मात्र ऑफ साईडला स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा लागली जाते. तिकडे जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल रिटर्न केलं जाईल तोपर्यंत दोन्ही बॅटर्स कडे इकडनं संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. इकडनं स्पर्धेकरिता देणगी स्वरूपात रक्कम प्राप्त झाली. त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. या दरम्यानचा चेंडू मात्र पुल करतायत आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल करतायत. सीमारेषा पार आलाय बिग हिट. बॅटरच्या बॅट मधनं प्रहार. 6 धावा. षटकार. बॅट्समन जर आपण पाहिलं बॅटर इकडनं मात्र दीपक पाटीलनं आक्रमण केलंय. दिलीप पाटीलनं आक्रमण केलंय. असून एखादा मोठा फटका इकडनं मात्र मॅचची हवा बाहेर काढताना दिसेल. इकडनं फटका सुंदर आहे. ऑन दी अप फटका जबरदस्त. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो इकडनं मात्र डाऊन द ग्राउंड सफर. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅकचा दुसरा मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे जाऊन पोहोचले. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 20च्या घरामध्ये. 20 रन ऑन द बोर्ड. आपण पाहतायत सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. फटका कमालीचा आहे. टायमिंग साधलंय आणि चेंडूला फेकून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. इकडनं मात्र दिलीप पाटील इज ऑन द फायर नाव. अजून एक बिग हिट. सिक्सर. नक्कीच लाखिवली गावचा हिरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राजेंद्र पाटील ज्यांचं सातत्याने जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्र असो समालोचन क्षेत्र असो
किंवा कोणत्याही गरिबाला मदत करणं असो त्यामध्ये पुढाकार असणारे राजेंद्रजी पाटील साहेब त्यांचा आपण शाही सन्मान मंचावर करतोय. मायेची उप देणारी शॉल, एक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीने सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांना इकडनं मात्र सन्मानित करतोय. अजून एक ब्लास्ट झालाय मैदानाच्या आतमध्ये, अजून एक प्रहार, अजून एका बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय षटकाराकरिता. धन्यवाद. या ठिकाणी शुभ आगमन होते सन्माननीय बबनचंद्र पाटील साहेबांचं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यामध्ये खूप चांगलं त्यांचं काम आहे. माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय बबनचंद्र पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम 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 साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या दोन टीमला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. चल नाणेफेक करण्याकरता दोन टीमचे कॅप्टन आपण यायचंय. हॅलो, चल नाणेफेक करण्याकरता अंकुशजी पाटील साहेब त्याचबरोबर राजेंद्रजी पाटील साहेब आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. आपण लगेच टॉस करून घेतो या मॅचची. आपण पाहताय भेट दिली. खूप खूप धन्यवाद साहेब, आपल्या मनाच्या अंतकरणापासून सर स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन